नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात, ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. विनोबा भावे खूप मोठमोठ्या गोष्टी अगदी साधी सोपी उदाहरणं देऊन सांगायचे. समजा दिल्लीत सूर्योदय झाला आणि गावात फोन आला की उठा, सूर्योदय झालाय, तर गावकऱ्यांनी ते मानायचं का? गावात सूर्य दिसेल तेव्हाच गावकरी मानतील की सूर्योदय झालाय. प्रत्येकाची सारखीच प्रगती झाली पाहिजे, प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, जशी आपल्या खेळात मिळते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या सगळ्या स्पर्धकांचं. चालता बोलता कम्प्युटर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भाग्यश्री दिवेकर आज करोडपतीच्या मंचावर आपलं ज्ञान आजमावायला येत आहेत. हाती घेईन ते तडीस नेईन असा बाणा असणारे अवधूत कुलकर्णी आपलं करोडपती होण्याचं स्वप्न तडीस न्यायला आले आहेत आपल्या मंचावर. भूमी अभिलेख खात्यात जमिनीचं मोजमाप करणारे किशोरचंद्र देवरे आज करोडपतीच्या मंचावर मिळणाऱ्या यशाचं मोजमाप करायला आलेले आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रीती आपली विशेष ओळख निर्माण करायला आल्या आहेत करोडपतीच्या मंचावर. सिल्लोडच्या अंजली सोनस्कर या प्राथमिक शिक्षिका असून त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनायचे. भारतीय नौदलात काम करून मातृभूमीची सेवा करणारे नामदेव झावरे आज आपल्या मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवणार आहेत. डिप्रेशन सारख्या नकारात्मक गोष्टीला सकारात्मकतेची जोड द्यायला शिकलेल्या प्राची तावडे येत आहेत आपल्या मंचावर. शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रियांका ज्ञानाच्या जोरावर आपली पहिली कमाई कमवायला आल्या आहेत आपल्या मंचावर. सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करणारे मंदार गोंधळेकर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आले आहेत आपल्या मंचावर. आजपर्यंत मॅरेथॉनमध्ये काही अंतर धावलेल्या श्रद्धा आज 2 कोटींच्या बक्षिसाच्या मॅरेथॉनसाठी सज्ज झाल्या आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बघूया कोण अचूक आणि योग्य वेळ साधतंय ते. अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील राजकारणी व्यक्तींचा आधीचे ते नंतरचे संरक्षण मंत्री असा क्रम लावा आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए श्री मनोहर पर्रीकर, बी श्री जॉर्ज फर्नांडिस, सी श्री शरद पवार, डी श्री यशवंतराव चव्हाण. वेळ संपलेली आहे. बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी श्री यशवंतराव चव्हाण, सी श्री शरद पवार, बी श्री जॉर्ज फर्नांडिस, ए श्री मनोहर पर्रीकर, डी सी बी ए. आणि आता पाहूया किती जणांनी हे अचूक उत्तर दिले ते. 10 स्पर्धकांपैकी फक्त 4 जणांनी योग्य उत्तर दिले आणि सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉटसीटचा मान मिळवलाय प्राची तावडे यांनी. हो प्राची, कंग्रॅच्युलेशन. या Congratulations. Thank you. Thank you. Thank you. Thank you. I just hope मी छान खेळीन. मी ठरवलं होतं की रडणार वगैरे नाही, पण तरी डोळ्यात पाणी आलंच आहे. रडू नको. जसा फास्टेस्ट फिंगरचा
प्रश्न आला मला असं वाटलं की हा प्रश्न हिला कदाचित नाही येणार. आणि ॲक्च्युली क्वेश्चन टफ होता. बट केलं मी आणि मी स्वतः पण पाहिलं की आहे माझं नाव त्याच्यात आणि लाईक सर पण तेवढ्यात बोलले. सो खूप चांगलं वाटलं. इतक्या वर्षाचं स्वप्न असतं ना की आपल्याकडचं कोणीतरी बसलेलं बघायचंय, आपण दुसऱ्यांना बघतो, दुसऱ्यांसाठी खुश होतो. पण आता माझी स्वतःची सख्खी बहीण बसते म्हटल्यावर किती आनंद असेल फक्त मी म्हणजे समजू शकेन आता असं आहे. आणि या आठवड्याची पहिलीच कॉन्टेस्टंट मी आहे. सो खरंच खूप चांगलं वाटतंय. आय होप मी खेळीन पण चांगलं असंच. लेट्स सी. एकदम रिलॅक्स राहा, एकदम काही झालं शांत हो. डोक्याने खेळ, अजिबात घाबरू टेन्शन नकोस. नाही घेणार. हो All the very थँक्यू. प्राची, येस सर. खूप खूप शुभेच्छा हॉट Thank you, सीटच्या. sir. कुठून आलाय तुम्ही? मी मुंबईवरून. 1 2 3 4 मुंबईची मुले हुशार वा. आणि सगळ्यात तरुण स्पर्धक आहात का तुम्ही आजच्या? आय गेस मला बोलले तरी असंच की तुम्ही यंग आहात सगळ्यात. अच्छा. हां. आणि काय करता आपण? मी लिरिसिस्ट आहे. इज इट? हो. मग लिरिसिस्ट म्हणजे गाणी लिहिता का कविता लिहिता? गाणी लिहिते. अच्छा. हो. आणि आम्हाला ठाऊक आहे असं काही गाणं आहे का? लाईक एक गाणं रिलीज झालं फेब्रुवारी महिन्यात आणि दुसरं आता रिलीज होईल. काय गाणं होतं? हिंदी होतं लाईक तेरे ना होने से तेरे होने का एहसास है, दिल को लगता है यूं तू अभी भी मेरे पास है, महकी फिजाओं में है बहती हवाओं में है, खुशबू ये तेरी इन सांसों में है, असं होतं. वा. तुमच्या बरोबर कोण आले आज? माझी बहीण आली आहे मोठी प्राजक्ता. नमस्कार. नमस्कार सर. आज प्राचीची तयारी कोणी करून घेतली आहे? मीच. हो. असं कोणी म्हणत नाही. मी प्रत्येक वेळेला कंपॅनियनला असं विचारतो की यांची तयारी कोणी करून घेतली आहे? ते म्हणतात नाही भाऊ, त्यांची त्यांनीच केली आहे. हां, जोडीनं असं तयारी आहे. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. खेळाचे नियम तुम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना ठाऊक आहेतच. आपण एकदम खेळायला सुरुवात करूया. अगदी. चला खेळूया प्राची तावडे यांच्यासोबत कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. कामचुकार या शब्दानं कोणत्या प्रकारच्या व्यक्तीचं वर्णन केलं जातं? आणि पर्याय आहेत: ए वेगानं काम करणारी व्यक्ती, बी मेहनती व्यक्ती, सी वर्चस्व गाजवणारी व्यक्ती आणि डी काम टाळणारी व्यक्ती. सर डी काम टाळणारी व्यक्ती हा ऑप्शन लॉक करा. हो. कम्प्युटरवर डी काम टाळणारी व्यक्ती लॉक करा. डी काम टाळणारी व्यक्ती हे बरोबर उत्तर आहे. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. ट्रेडमिलवर पुढीलपैकी कोणती कृती करतात? आणि पर्याय आहेत: ए नृत्य, बी धावणं, सी झोपणं, डी पोहणं. सर बी धावणं हा पर्याय लॉक करा. बी धावणे हो सर. हो खात्री आहे? हो. कम्प्युटरवर बी धावणे लॉक करा. बी धावणे हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न 3000 रुपयांसाठी आहे. हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या प्राण्याला पाय नसतात? आणि पर्याय आहेत: ए खेकडा, बी झुरळ, सी साप, डी शहामृग. सर सी साप लॉक करा. सी साप. हो हो. कम्प्युटरवर सी साप लॉक करा. सी साप हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. 5000 रुपयांसाठी प्राची हा आहे चौथा प्रश्न. कार वळण घेत आहे असं दर्शवणाऱ्या चमकत्या दिव्याला काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए इंजिन, बी सीट बेल्ट, सी हँड ब्रेक, डी इंडिकेटर. सर डी इंडिकेटर लॉक करा. डी इंडिकेटर. हो हो लॉक करा. कम्प्युटरवर डी इंडिकेटर लॉक करा. डी इंडिकेटर इज द राईट आन्सर. थँक्यू. पुढचा प्रश्न प्राची आपल्याला खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती घेऊन जाणार आहे. हो. 10,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हो सर. तयार? हो सर. हा आहे 5वा प्रश्न.
इंस्टाग्रामच्या पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यामुळे तुमच्या इंस्टाग्राम स्टोऱ्या तुमच्या प्रोफाईलवर कायमस्वरूपी ठेवता येतात? आणि पर्याय आहेत ए बूमरँग, बी लाईक, सी हायलाइट्स, डी सर्च. सर प्लीज लॉक सी हायलाइट्स. सी हायलाइट्स लॉक करा सर. हो सर. कम्प्युटरवर सी हायलाइट्स लॉक करा. सी हायलाइट्स हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. सी हायलाइट्स असे हायलाइट्स खूप केलेत का तुम्ही? नाही खूप नाही पण आहेत. आणि किती फॉलोअर्स आहेत तुम्हाला? 750 वगैरे असे आहेत. बर, हल्ली फॉलोअर्स कमी झाले तरी खूप निराशाजनक होतं ना? हां निराशाजनक चुकीचं आहे ते पण मला पण थोडं वाईट वाटतं कधीतरी. अच्छा, म्हणजे डिप्रेशन ही नकारात्मक गोष्ट आहे पण तुमच्यासाठी सकारात्मक झाली आहे, होय ना? हो हो. आणि कशी काय? जशी मी डिप्रेशनचा हा जो फेज सुरू झाली पण त्याच्यानंतर कधी सुरू झाली म्हणजे? खूप वर्ष झाली सर. अराउंड 10 वर्ष. लाईक मी 15 वर्षाची होते तिथपासून ट्रीटमेंट चालू झाली पण डिप्रेशन. काय झालं होतं? झालं असं की मला पर्सेंट चांगले होते 10thला 94% होते म्हणून मी सायन्स घेतलं. मला असं वाटलं जमून जाईल पण ॲडमिशन घेतल्यावर कळलं की ती माझी आवड नाही आहे म्हणून मी नंतर आर्ट्स घेतलं आफ्टर 12th असं केलं मी. आणि एका मोठ्या क्लासला मी फी भरली. लाईक त्यावेळेला 2 लाख फी होती आणि फी भरल्यावर मला कळलं की मला नाही आवडत आहे, जमत नाही आहे, पण फी तर मी भरली होती. सो असं झालं की मग टेन्शन आलं आणि मी डिप्रेशनमध्येच गेले. लाईक त्यावेळी मग खूप चांगले डॉक्टर्स मला भेटले आणि महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीने खूप समजून घेतलं. स्पेशली माझी बहीण आणि माझी आई थ्रूआउट माझ्या काय पण बोलतो ना तुम्हाला पाठीशी निराशा राहिली. वाटली हां. म्हणजे किंवा हे आवडलं नाही हां हां. म्हणजे डिप्रेशन मध्ये गेलात हे तुम्हाला कळतं का? स्वतःला इतकं नाही कळत. आपल्याला असं वाटतं आपण उदास आहोत, ही टेम्पररी फेज आहे. हो. पण ते आजूबाजूच्या लोकांना कळतं की हा वागण्यातला मेजर बदल आहे. बरं. आणि फॉर्च्युनेटली माझे पॅरेंट्स, माझे सिस्टर वगैरे त्यांनी वेळेत ओळखलं की ही डिप्रेशनची केस आहे आणि याला मेडिकेशन गरजेचं आहे. डिप्रेशनमुळे बोलतो ना मी गोष्टींकडे अधिक गांभीर्याने अधिक सकारात्मकतेने बघायला शिकले. म्हणजे पहिलं असं होतं की गोष्टींचं मोल तितकंसं नव्हतं. खूप सहजगत्या मी विचार करायचे की ठीक आहे हे नाही आवडत, ते नाही आवडत. सो लगेच मला मदत मिळाली आणि त्यामुळे मी आज इथे आहे. सो पण खरंच कौतुक आहे तुम्हाला Thank की you. तुम्हाला हे लक्षात आलं. तुमच्या कुटुंबियांचं देखील लाईक कौतुक फॅमिलीने आहे. खूप सपोर्ट केला. हो. त्यांनी असं हे नाही केलं की, की हेच कर असं. वा. थँक्यू. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. नक्कीच. आता हा जो पुढचा टप्पा आहे त्याच्यात तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. हो सर हो. 20,000 रुपयांसाठी प्राची. हा आहे 6वा प्रश्न. गीतकार संपूर्ण सिंग कालरा यांना आपण कोणत्या नावानं ओळखतो? आणि पर्याय आहेत ए अंजान, बी समीर, सी शहरयार, डी गुलजार. सर मला याचं उत्तर गुलजार वाटतंय पण मी 100% शुअर नाही आहे. सिंग कालरा. सर मी लाईफलाईन घेईन. नाही मी 100% शुअर नाही आहे. कम्प्युटरराव थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? मी फ्लिप द क्वेश्चन घेईन सर. बदलायचा आहे प्रश्न? हो हो. बर. कम्प्युटरराव, प्राची तावडे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बदली प्रश्न कृपया नोंद घ्यावी. आता हा प्रश्न तुम्हाला बदलून मिळणार आहे कारण उत्तराची खात्री नव्हती. हो सर. पण आम्हाला या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हो हो. डी गुलजार वाटत होतं मला. कम्प्युटरराव, डी गुलजार लॉक करा. बरोबर. डी गुलजार हे बरोबर वाटत उत्तर होतं आहे. मला पण मी 100% शुअर नव्हते. म्हटलं रिस्क नको. संपूर्ण सिंग कालरा यांचं टोपण नाव गुलजार असं आहे. गुलजारचा उर्दूमध्ये बहर हां. असा अर्थ आहे. बरोबर. हो. अरे मला वाटत होतं पण मी 100% शुअर नव्हते. काही हरकत नाही. तुम्ही ही लाईफलाईन घेतली आहे तर फ्लिप द क्वेश्चनसाठी ही आहे विषयांची यादी. मी निवडलंय सर साहित्य, कला आणि संस्कृती. बर. साहित्य, कला आणि संस्कृती. कम्प्युटरराव, हा विषय प्राची तावडे यांनी निवडलेला आहे. या विषयावरचा नवीन प्रश्न 20,000 रुपयांसाठी हा तुमच्या समोर. फास्टर फेणे या मराठी साहस कथा
आणि कादंबरी मालिकेचे लेखक कोण आहेत? हो. आणि पर्याय आहेत ए भारा भागवत, बी शिवाजी सावंत, सी वि ग कानिटकर, डी अच्युत गोडबोले. सर प्लीज लॉक ए भारा भागवत. ए भारा भागवत हो सर, लॉक करा. नक्की? हो सर, हो. कम्प्युटरराव, ए भारा भागवत लॉक करा. तुम्ही वाचले पुस्तक? पुस्तक वाचलं नाही, पण लेखकाबद्दल माहिती आहे. उत्तराची खात्री आहे? नक्की. ए भारा भागवत हे बरोबर उत्तर आहे. प्राची, आमच्या टीमनं तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय. आधी तो बघूया. हो सर, नक्कीच. व्हिडिओ प्लीज. प्रत्येकाच्या आयुष्यात काळे ढग येतात आणि त्याचबरोबर आशेची किरणं देखील येतात. ज्यावेळी माझ्या आयुष्यात काळे ढग आले आहेत, माझी मोठी बहीण आशेची किरणं घेऊन आली आहे. माझ्या आयुष्यातला कुठलाही निर्णय असू दे, तो ठामपणे घ्यावा, विचार करून घ्यावा, यासाठी तिने मला कायम मार्गदर्शन केलं आहे. जेव्हा जेव्हा मी उदास असायचे, नाराज असायचे, तर तेव्हा माझी बहीण खूपदा मला बाहेर घेऊन जायची. मोठी बहीण यापेक्षा पण एक मैत्रीण म्हणून ती मला गाईड करते. प्रत्येक माणसासाठी त्याची पॅशन हे कुठे ना कुठे त्याच्या जगण्याचं माध्यम असतं. माझ्यासाठी ते लिहिणं आहे. जर लिहिणं माझ्या आयुष्यात नसेल तर मला खरंच नाही वाटत माझ्या जगण्याला काही अर्थ राहील, कारण लिहिणं हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. जेव्हा पण कधी प्राची तिचं काही लिहिलेलं माझ्याकडे घेऊन येते, मी अगदी प्रामाणिकपणे माझी प्रतिक्रिया तिला देते. काही गोष्टी खरंच खूप सुंदर असतात, तर मी तिला तसं सांगते. मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मला एखादा पिक्चर लिहायला आणि माझ्या मोठ्या बहिणीला तो डिरेक्ट करायला आवडेल. आणि एक पिक्चर बनवण्यासाठी बराच खर्च येतो, म्हणून ते पैसे मिळविण्यासाठी मी कोण होणार करोडपतीमध्ये येते. वा. ही जी कवितांची प्रोसेस आहे, हां. ही तुम्हाला येईल असं तुम्हाला कधी वाटलं? सुरुवातीपासूनच मला लिहायची आवड होती. काय नाही काय शॉर्ट पीसेस, छोटे छोटे काहीतरी कविता वगैरे मी लिहायचे, लाईक कॉलेजच्या मॅगझिनमध्ये वगैरे पण. आणि नंतर मग लॉकडाऊन होता तेव्हा घरीच होते. सो मग मी आणि ताईने सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली. सो त्याला रिस्पॉन्स चांगला मिळाला. आणि मग नंतर मग एका ओळखीतून मला लिरिसिसचं काम मिळालं. वा, छान आहे. हो. आणि पण हे तुम्ही कशातून तरी निघायला म्हणून कविता लिहायला सुरुवात केली का? हां, इज इट अ एक्सप्रेशन ऑफ समथिंग? हो, एक्सप्रेशनच आहे. लाईक बोलतो ना की खूपदा आनंदापेक्षा पण मी नाराज असले तर मी जास्त चांगले लिहू शकते. म्हणजे ते जसं आपण म्हणतो ना की वर्ड्सवर्थ म्हणाले होते ना की पोएट्री इज अ स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल emotions. फिलिंग्स. हां, powerful तर त्यावेळी feelings, तुमच्या दृष्टीने असं पॉवरफुल फिलिंग्ज इज सॅड. हो हो हो, त्या मी पण मग तुम्ही ते सॅड फिलिंग मध्ये सॅडच लिहिता का सॅड फिलिंग घेऊन हॅपी लिहिता? नाही नाही, असं काही नाही, दोन्ही टाईपचं. पण जनरली थोडं लाईक मला असं वाटतं की लोक दुःखाशी जास्त रिलेट करू शकतात. सो असं असं सॅड कधी कधी असतं, हॅपी पण असतं. मुराकामीचं एक वाक्य पण आहे की किती पण वाईट वाटलं तरी लोक दुःख विसरायला तयार होत नाहीत. ते मला कुठेतरी रिलेटेबल वाटतं. पण किती वाईट वाटलं तरी माणसं हसायचंही सोडत नाही. अर्थात अर्थात, आणि ते इम्पॉर्टंट पण आहे. हो, हो. अगदी अगदी अगदी. हो, लाईक ते वाचण्यापुरतं ठीक आहे, प्रत्यक्षात पुढे जावंच लागतं आपल्याला. खरंय. खरं. एक स्त्री म्हणून जगताना जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमच्यामुळे बहुविध रंगांची उधळण होते. प्राची, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं आयुष्य कोणत्या रंगानं उजळलं? माझ्या फॅमिलीचा सपोर्ट ही गोष्ट आहे जिने माझं आयुष्य खूप बहारदार, खूप असं रंगीत बनवलं आहे. अप्स अँड डाऊन्स, चढउतार काहीही असतील, प्रत्येक वेळी मला समजून घेत, मला सपोर्ट करत, मला नेहमी पुढे दाखवण्याचा मार्ग माझ्या कुटुंबियांनी दाखवला आहे. सो कुटुंबीय आणि माझे काही निवडक मित्रमैत्रिणी जे नेहमीच माझ्याबरोबर राहिले आहेत, त्या सर्वांनी माझं आयुष्य खूप सुंदर केलं आहे, खूप बहारदारी केलं आहे. त्यासाठी मी कायम त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहीन. असे मित्र, असा परिवार प्रत्येकाला मिळावा असं मला वाटतं, जे तुमचंही आयुष्य सुंदर करतील. वा. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. पुढचा प्रश्न 40,000 हो, सर. ही रक्कम मिळवून देणारे आता तुमच्याकडे 2 लाईफलाईन तुम्हाला उपलब्ध आहेत. हो सर. हा आहे 7वा प्रश्न. मे 2023 मध्ये श्री बसवराज बोम्मई
यांच्यानंतर श्री सिद्धरामय्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झाले? आणि पर्याय आहेत ए तेलंगण, बी कर्नाटक, सी तामिळनाडू, डी केरळ. सर प्लीज लॉक बी कर्नाटक. बी कर्नाटक. हो सर लॉक करा. कम्प्युटरराव बी कर्नाटक लॉक करा. बी कर्नाटक हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न 80,000 हो. ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 8वा प्रश्न. चिकनकारी आणि जरदोसी या भरतकामासाठी पुढीलपैकी कोणत्या शहराला भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग मिळालेला आहे? आणि पर्याय आहेत ए कोलकाता, बी चेन्नई, सी लखनौ, डी सुरत. सर प्लीज लॉक सी लखनौ. सी लखनौ. हो सर लॉक करा. कम्प्युटरराव सी लखनौ लॉक करा. सी लखनौ हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 9वा प्रश्न. मुंबईच्या मूळ 7 बेटांच्या नावांमध्ये पुढीलपैकी कोणतं नाव समाविष्ट नव्हतं? आणि पर्याय आहेत ए परळ, बी वरळी, सी माहीम, डी दादर. नाही सर मी शुअर नाही आहे या प्रश्नाला. मी लाईफलाईन घेईन सर. कम्प्युटरवर थांबा. हां. कुठलीही घेणार लाईफलाईन? सर जनमताचा कौल. बर. कम्प्युटरराव प्राची तावडे आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे. तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी केवळ 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. ए परळ 2%, बी वरळी 6%, सी माहीम 38% आणि डी दादर 54%. सर मी प्रेक्षकांबरोबर जाईन. प्लीज लॉक डी दादर. डी दादर. हो सर लॉक करा. कम्प्युटरराव डी दादर लॉक करा. डी दादर हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. थँक्यू. मुंबई 7 बेटांपासून तयार झाली आहे. बॉम्बे, माझगाव, परळ, वरळी, माहीम, छोटा कुलाबा किंवा ओल्ड वुमन्स आयलंड आणि कुलाबा अशी 7 बेट. ओके. नाही मला आयडिया नव्हती या प्रश्नाची. म्हणून तर आम्ही हा प्रश्न टाकलाय की तुम्हाला थोडंसं कठीण, एकदम सगळं सोपं सोपं कसं लाईक मला होणार? वरळी वाटत होतं पण आणि बरं झालं मी लाईफलाईन घेतली कारण आयडिया नव्हती. नाही, बरोबर आहे. हो. उत्तराची खात्री नसेल तर लाईफलाईन अगदी दिलेली आहे तर हो, घ्यायला हो. काय हरकत आहे? अगदी, होय ना? अगदी, हट्ट करून चालणार नाही. अगदी. प्राची, आता ह्याच्या पुढचा प्रश्न आमच्या खेळाच्या दुसऱ्या टप्प्यावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. महत्वाचा टप्पा आहे अगदी. कारण ह्या प्रश्नाचं तुम्ही अचूक उत्तर दिल्यानंतर 2 कोटी रुपयाचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध होणार आहे. अगदी अगदी. आणि तुमच्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. येस सर. हो. अचूक उत्तराची खात्री असायला हवी. हो सर. हो. तयार? अगदी. हो सर. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. महाराष्ट्राच्या कोणत्या माजी राज्यपालांनी संयुक्त राष्ट्र महासभेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं? आणि पर्याय आहेत ए डॉक्टर पी सुब्बरायन, बी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित, सी डॉक्टर PV चेरियन, डी श्री अलियावर जंग. सर मला बी आन्सर वाटतंय पण मी 100% मला खात्री नाही आहे त्याची. त्या लाईक विजयलक्ष्मी हां अध्यक्ष होते ते माहिती आहे पण महाराष्ट्राचे राज्यपाल होते का ते माहीत नाही. सर मी लाईफलाईन घेईन. कम्प्युटरवर थांबा. कम्प्युटरवर प्राची तावडे आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड हो सर. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. मानसी म्हात्रे, प्रणव कांड, सुमित तावडे. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? सुमित तावडे असं
असं वाटतं. सुमित तावडे हां. बर. कम्प्युटरराव सुमित तावडे यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. कोण आहेत सुमित तावडे? माझा मोठा भाऊ. अच्छा, आणि काय करतात? तो कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे. बर. सुमित नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधून. नमस्कार सचिन सर. नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. माझ्या समोर प्राची तावडे बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. ओके. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की 1,60,000 ही रक्कम त्या जिंकलेल्या आहेत अरे वा, छान. आणि तुम्ही मदत केलीत तर ही रक्कम दुप्पट होणार आहे. हो, नक्कीच. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज प्राची तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. महाराष्ट्राच्या कोणत्या माजी राज्यपालांनी संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्षपदही भूषविले होते? कोणते महाराष्ट्राचे राज्यपाल युनोचे अध्यक्ष पण होते? आणि ऑप्शन आहेत डॉक्टर पी सुब्बरायन, विजयालक्ष्मी पंडित, डॉक्टर PV चेरियन, अली यावर जंग. काय आयडिया? नाही नाही सर. मला कारण स्वतःला मला विजयालक्ष्मी पंडित वाटते. काय आयडिया तुला? तसे पंडित हो, पण महाराष्ट्राचे मग तेच कारण. याबद्दल नाही. अच्छा, कारण ते युनोच्या होत्या तेवढं मला आठवतंय, पण त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या का ते माझ्या लक्षात नाहीये. अच्छा नाही, सॉरी. अच्छा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. सर मी लॉक करीन बी विजयालक्ष्मी पंडित. बी विजयलक्ष्मी हां पंडित. सर. हो 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 सर. कम्प्युटरराव बी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित लॉक करा. सुमित दादाला ठाऊक नव्हतं उत्तर हो आणि आता तुम्ही ही रिस्क घेतली. हो. प्राची, बी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित ह्याच उत्तराकडे तुमचं लक्ष जात होतं हो. सारखं आणि तेच तुम्हाला वाटत होतं तरी सुद्धा आपण दादाला फोन केला. $3,20,000 नाही तर थेट 10,000. प्राची, 3,20,000 मिळालेले आहेत श्रीमती विजयालक्ष्मी पंडित. तर बरोबर उत्तर आहे. थँक्यू. स्वातंत्र्य सेनानी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी. हो. एवढंच नव्हे तर त्या लोकसभेच्या खासदार होत्या. त्याचप्रमाणे USA आणि USSR मध्ये त्यांनी भारताच्या राजदूत म्हणून देखील काम केलं. संयुक्त राष्ट्र महासभेचं अध्यक्षपद भूषवलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. हो, सर. वा. आणि आता तुमचा उत्साह दुपटीनं वाढणार सर. आहे कारण आज इथून जाताना हो. 3,20,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात आणि 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. प्राची तावडे 3,20,000. 3,20,000 एक रकमी. हो. नाही, मला आता ताईलाच विचारावं लागेल. काय वाटतंय ताई? सर तिने एवढी उशिरा कमवायला थोडी सुरुवात केली पण डायरेक्ट 3,20,000च कमावलेले आहेत. तर खूप छान वाटते. आत्ता आपण इतकं तिचं कौतुक केलं की ह्या गोष्टीतनं ती बाहेर आली. इतक्या मोठ्या निराशेच्या इतक्या मोठ्या काळानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात आलं आणि तुम्ही तिला मदत केलीत, होय ना? हो सर. काय मदत केलीत म्हणजे? सर जेव्हा सुरू झालं म्हणजे अगदी 8 वर्षापूर्वी तेव्हा तिला जे कार्यक्रम आवडायचे किंवा जे पदार्थ आवडायचे हळूहळू तिचा इंटरेस्ट कमी होत गेला. आम्हाला वाटलं की ठीक आहे सायन्सचं दडपण आले, अगदी कॉलेज नवीन वगैरे सगळं जरा कठीण असेल, पण ही फेज चालूच आहे म्हटल्यावर आम्हाला वाटलं की नाही काहीतरी गडबड आहे. मग आमचा पहिला लगेच प्रेफरन्स होता की आपण मेडिकल हेल्प घ्यायची आहे. करेक्ट. सो तिथून मग तिची जर्नी सुरू झाली आणि तिला मेडिकेशन्स आजही चालू आहेत. मागच्या वर्षी तिला खूप मोठा एक रिलॅप्स पण झाला होता सर. त्याच्यानंतर ती आज इथे बसली आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या परिस्थितीत ती मागच्या वर्षी होती तिथून जर ती इथे येऊ शकते तर प्रत्येक जण
बाहेर येऊ शकतो आणि नक्कीच असं काहीतरी करू शकतो. फॅन्टॅस्टिक. पण आज प्राची, तुझ्या स्वानुभवावरनं आज आमचा कार्यक्रम पाहणाऱ्या तरुण प्रेक्षकांना तू काय सांगशील? हेच सांगेन सगळ्यात पहिलं की आपल्या कुटुंबाला विश्वासात घ्या, लोकांशी बोला, व्यक्त व्हा. मेडिकेशनला पर्याय नाहीये. कुठलाही त्यात कमीपणा बाळगू नका मेडिकल हेल्प घ्यायला. ती मेडिकल हेल्प घ्या. घरच्यांनी सुद्धा मी हेच म्हणेन की पॅरेंट्सचा सपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही पण थोडा प्रयत्न करा, कारण ते असं दुखणं आहे, लाईक फेमस डॉक्टर सुद्धा बोलतात की हे असं दुखणं आहे की तुम्हाला स्वतःला पण प्रयत्न करायला लागतात त्यातून बाहेर यायला. सो तुमचा हॉबी कुठलाही तुम्ही तो जोपासा आणि इव्हेंच्युअली तुम्ही ते ओव्हरकम करता. अजून एक गोष्ट सर सांगेन की लाईक मेडिसिन्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही बंद करू नका, कारण मग तो रिलॅप्स खूप मोठा होतो आणि मग ते पहिल्यापासून सगळं चालू होतं. आणि अजून एक सांगेन सर थोडं वेगळं की माझ्या आईचा उल्लेख मी जरूर करेन की तिचं शिक्षण काही फारसं नाही आहे, पण तिने मला खूप सपोर्ट केला. आम्हा दोघींनाही थ्रू आऊट, लाईक असं झालं तब्येत बिघडली तेव्हाही तीच पहिलं बोलली की आपण मेडिकल हेल्प घेऊया. आणि आताही आता तिचीच इच्छा होती सगळ्यात जास्त ताईची आणि तिची की इथे यावं. सो मी तेच म्हणेन की मी खूप ग्रेटफुल आहे मला अशी आई मिळाली. सो मी तेच म्हणेन की ओव्हरऑल या सगळ्या कॉन्टेक्समध्ये पॅरेंट्सचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि मुलांनी तेवढं एन्थुझियाझम दाखवा की तुम्हीही कोऑपरेट करा तुमच्या पॅरेंट्सना, तर एकत्र नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकतो. कुठल्याही परिस्थितीत आयुष्य संपवू नका, मी हेच म्हणेन. नाही, खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे Thank you, की जसं आता ताई म्हणाली तसं की इतका त्या रिलॅप्स नंतर सुद्धा तुम्ही हॉटसीट पर्यंत आलात, ही खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. तुम्ही खूप मोठं उदाहरण आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. आजही खूप घरात स्त्रियांना हमखास विचारलं जातं की तुम्ही आज जेवायला काय बनवलंय. पण प्राची, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला आयुष्यात काय बनायचंय? एक रायटर, स्पेशली स्क्रीन रायटर व्हायला मला खूप आवडेल. म्हणजे सध्या तर मी लिरिसिस्ट आहे, गीतकार आहे, पण चित्रपटांच्या पटकथा लेखिका व्हायचा माझा मानस आहे. आणि माझ्या बहिणीलाही फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. सो मिळून आम्ही असं एक चांगलं रायटर, डिरेक्टर, डिओ असा व्हावा अशी माझी इच्छा आहे. वा वा. थँक्यू. आता याच्या पुढचा जो प्रवास आहे तो लाईफलाईन शिवाय होणार आहे. हो, सर. उत्तराची खात्री असायला हवी. हो, सर. पुढचा प्रश्न 6,40,000 आहे. हो, सर. ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 11वा प्रश्न. तत्कालीन प्रिन्स चार्ल्सनं पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शॉटचा क्लॅप दिला होता? आणि पर्याय आहेत: ए लगान, बी मंगल पांडे द रायझिंग, सी देवदास, डी बजरंगी भाईजान. सर देवदास आणि बजरंगी भाईजान तर मला नाही वाटत आहे. इधर लगान और मंगल पांडे असावं, पण मला नक्की कन्फर्म नाही होते या दोघांपैकी कुठलं असेल. मी आता सर 100% शुअर नाही आहे, पण सर मी ऑप्शन बी मंगल पांडे द रायझिंग लॉक करीन. अच्छा. हो सर, कारण मला लाईक देवदास आणि बजरंगी भाईजान तर मला नाही वाटत आहे, या दोघात मला कळत नाही आहे, पण एक द्यायचं तर मी मंगल पांडे लॉक करीन. करूया लॉक? हो सर, करा. कम्प्युटरवर बी मंगल पांडे द रायझिंग लॉक करा. लगान सिनेमा बघितलाय तू? नाही बघितलंय, मला तर दोघांमध्येच कन्फ्युजन होतं. तो देखील आमिर खानचा हो सिनेमा हो, होता. आमिरच आहे त्यात. हो. इंग्रजांच्या विरुद्ध हो, क्रिकेटची मॅच. क्रिकेटची मॅच खेळतो. हो. प्राची, हा सर. ए लगान हे चुकीचं उत्तर आहे. बी मंगल पांडे द रायझिंग थँक गॉड. हे बरोबर उत्तर आहे. 6,40,000.
ही रक्कम थँक्यू तुम्हाला मिळालेली आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्राची तावडे 6,40,000. थँक्यू. आता हे सारखं बोलताना म्हणजे लाईक ते असे एक सारखे हे लाईक्स अधिकाधिक मिळवण्याची आयडिया आहे का? मला सवयच आहे पहिल्यापासून. तुम्ही पण नोटीस केलं सर. हो, म्हणजे इतक्या वेळा लाईक ते कसं आहे लाईक असं आहे लाईक इज सवय आहे खूप. मला ताई बोलायची पण की थोडं मराठीतनं बोल म्हणून. आमचे संजय जाधव माझे मित्र आहेत, कॅमेरामन डायरेक्टर आहेत. हां डायरेक्टर हो. तो एका काहीतरी मूल्य विचारून बोलू काय बोलते नाही बोललो नाही बोलली. तर मग तू काय म्हणाला? नाही मी बोललो. पण नाही बोलली. तर ते एक बोलली मध्ये तसं एक 10 Like, वेळा like. नाही मग मी बोलले असं मग मी बोलले तसं असं म्हणतात. हो, सवय आहे. प्राची, आता ह्याच्या पुढचा प्रश्न 12,50,000 रुपयांसाठी हो, सर. हा आहे 12वा प्रश्न. महाभारतानुसार भगवान परशुरामांनी कर्णाला भेट म्हणून दिलेल्या धनुष्याचं नाव काय होतं? स्पष्ट आहे प्रश्न कळलं, सर. आणि पर्याय आहेत ए सारंग, बी विजय, सी देवदत्त, डी पिनाक. जी एवढी माहिती नाही आहे सर. मला पिनाक वाटतंय पण लॉक करणं एवढं 100% खात्री नाही आहे मला. आता कुठली लाईफलाईन हो नाहीये. लाईफलाईन नाही आहे माझ्याकडे. विजयनी देवदत्त तर मला नाही वाटत आहे. सारंग किंवा पिनाक असेल. त्यातूनही पिनाक जास्त वाटतंय पण नाही मी 100% शुअर नाही आहे सर. नाही क्विट करीन सर. नक्की हो सर क्विट करेन कारण मला वाटतंय पण मी 100% शुअर नाही आणि निम्मी रक्कम होईल ती. सो नको उगाच हव्याच नको. ठीक. कम्प्युटरराव, प्राची तावडे आपला खेळ इथंच सोडू इच्छितात. 6,40,000 ही रक्कम त्या जिंकतायत. त्यांना परवानगी द्यावी. वेल प्लेड. थँक्यू सर. थँक्यू. आता तुम्हाला निरोप द्यायच्या आधी हो आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ह्या प्रश्नाचं हो. उत्तर द्यायचं आहे. मला जे वाटतंय पिनाक कदाचित लॉक करा सर. पिनाक असेल. कम्प्युटरराव, डी पिनाक लॉक करा. डी पिनाक हे चुकीचं उत्तर आहे. अच्छा ओके. नाही आयडिया नव्हती. बी विजय, अच्छा गांडीव हे जसं अर्जुनाचं दैवी धनुष्य होतं हो सर. तसं कर्णाकडेही एक दैवी धनुष्य होतं. त्याचे गुरु भगवान परशुरामांनी त्याला ते दिलं होतं. परशुरामांनाही हे धनुष्य भगवान इंद्राकडून मिळालं होतं. साक्षात भगवान विश्वकर्मानं हे धनुष्य तयार केलं होतं अशी कथा आहे. अच्छा तुम्ही योग्य स्वतःचं निर्णय नुकसान घेतला. हो, करण्यापासून वाचलात अगदी अगदी सर. आणि असाच पॉझिटिव्हली विचार करत नक्की राहा. सर, नक्की. सावध राहा. थँक्यू सर. Thank you. थँक्यू. थँक्यू. प्राची, 6,40,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट तुमच्या बँक खात्यात. नक्की सर. नाव टू बँक अकाउंट वर क्लिक केलं आणि तुमचा बँक अकाउंट नंबर लिहिला आणि हे आलं तुमचं नाव प्राची तावडे. हो सर. आता मी ही रक्कम इथे लिहितो. नक्की सर. 6,40,000 आणि पे वर क्लिक करतो. आता हे पैसे पोहोचले थेट तुमच्या खात्यात. हो सर. थँक्यू. थँक्यू. लाखो व्यक्तींमधनं एका व्यक्तीला ह्या हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते. तुमचा हा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला मिळते ही चांदीची मुद्रा. हो सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू. स्वभावीचा असं धांदरट गडबड हे असं काहीतरी होणार काहीतरी अरे गडबड
पण आज तिने एक वेगळंच म्हणजे तिचं रूप दाखवलं की नाही, वेळ पडली तर मी ह्या मॅच्युअरली पण गोष्टी हँडल करू शकते. तिने ऍट द एज ऑफ 23 6,40,000 कमवलेत पूर्णपणे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर. कोणासाठी ही एवढी मोठी रक्कम, त्यातून अगदीच पहिली कमाई आणि तीही 6,40,000 सारखी रक्कम माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि जी काही माझी स्वप्न आहेत ती मला पूर्ण करता येतील. आपण खेळत होतो प्राची तावडे यांच्याबरोबर. प्राचीनं ज्या प्रकारे निराशेवर मात करून जिद्दीनं सुरुवात केली, आशेचा किरण कसा असेल तर प्राचीसारखा. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुन्हा एकदा आपल्या उरलेल्या स्पर्धेत नाही 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 आज संधी नाही, उद्या संधी आहे. आपण इथूनच फास्टेस्ट फिंगर फर्स्टनी उद्याच्या भागाची सुरुवात करूया. थँक्यू सो मच. वामनदादा कर्डक यांच्या ओळी आहेत. माणसा इथे मी तुझे गीत गावे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. माणसाची काळजी असली की गाणं एवढं साधं आणि भिडणारं असतं. आम्हाला आनंद देणाऱ्या सगळ्या कवींचे या निमित्तानं मनापासून आभार. काळजी घेऊ, आनंदी राहू, बघत राहू कोण होणार करोडपती.